बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। राधानगरी तालुक्यातील प्रमुख जलस्रोत असलेल्या काळमावाडी धरणातील पाणीसाठा मागील वर्षीच्या तुलनेत घटल्यानं पाणी टंचाईची शक्यता व्यक्त होत आहे। सध्या धरणात 4.26 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून या पाण्यावरच पुढील काही आठवड्यांचा शेती आणि पिण्याच्या पाण्याचा भार राहणार आहे। 10 जून नंतर पाऊस लांबल्यास पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन जलसंपदा विभागानं केलंय। काळमावाडी धरणातील पाणीसाठा मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमी झालाय। दुसरीकडे प्रचंड उष्णता वाढली आहे, त्यामुळे धरणातील पाण्याचं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे। परिणामी पाणीसाठा कमी होताना दिसतोय। कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटकातील काही भागात शेती आणि पिण्यासाठी काळमावाडीतील पाण्याचा प्रामुख्याने वापर केला जातो, तर उजव्या आणि डाव्या कालव्याद्वारे अजून 2 आवर्तनं देण्यात येणार आहेत। त्यामुळे 10 जूनपर्यंत शेतीसाठी पाणीपुरवठा सुरळीत राहण्याची शक्यता आहे। मात्र त्यानंतर पाऊस लांबल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिलाय। यंदा वळीव पावसानंही अपेक्षित साथ दिली नसल्यानं जलसाठ्यात भर पडलेली नाही। परिणामी राधानगरी तालुक्यातील तिन्ही धरणांमध्ये पाणीसाठा घटल्याचं चित्र आहे। तुलनेत मागील वर्षी याच कालावधीत काळमावाडी धरणात सुमारे 6 टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता। यंदा तो सुमारे 5.69 टीएमसी इतकाच असल्याचं दिसून येतंय। या पार्श्वभूमीवर नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। पावसानं लवकर हजेरी लावली नाही तर राधानगरी तालुक्यातील नागरिकांसह शेतकऱ्यांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो। त्यामुळे आतापासूनच पाणी व्यवस्थापनावर भर देणं गरजेचं आहे।